ठाकरे एकत्र आल्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांना हवा. बाळा नांदगावकरांनी महायुतीवर गंभीर आरोप केला. नीरा रोड सारख्या मुद्द्याला मुद्दाम हवा दिली गेली. मराठी विरुद्ध परप्रांतीय मोहिमेमागे कोण, असाही सवाल त्यांनी टू द पॉइंट या मुलाखतीत विचारला. या मागचा बोलवता धणी कोण आहे? बाळा नांदगावकरांनी सत्ताधाऱ्यांना हा सवाल केला. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याचं दिसताच मुद्दाम मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष निर्माण केल्याचा आरोप बाळा नांदगावकरांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही संभाव्य युती सत्ताधाऱ्यांना खुपत असल्याचाही आरोप त्यांनी केलेला. टू द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी गेल्या काही दिवसातल्या आंदोलनांवर भाष्य केले. तर काही लोक मुद्दाम मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध जैन, मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष निर्माण केला जात असल्याचा आरोपही नांदगावकरांनी केला. हे सगळं मतांच्या ध्रुवीकरणासाठी केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला. आणि या सगळ्या मागचा बोलवता धणी कोण आहे हे मराठी माणसानं ओळखावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. की आता हे जे सगळं घडलंय हे दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे याच्यात किमान थोडं करेक्शन होऊ शकेल. हो बरोबर ना. त्याच्यामुळे ते सगळं चालू आहे. चालू कशाला? दोन ठाकरे एकत्र येण्याची मुवमेंट जी सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्ही मीरा भाईंदर पासून बघितलं तर तेव्हापासून ते सुरू केलेलं आहे. त्याच्या मागचा बोलविता धणी कोण आहे? की खरंच हे असंच घडते का घडवलं जातंय तेही पाहिलं पाहिजेत. त्याचा विचार पण करण्याची आवश्यकता. आणि मराठी माणसांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहून कान सताड उघडं ठेवून पाहिलं पाहिजेत आणि स्वतः जागे राहिले पाहिजेत. दरम्यान बाळा नांदगावकरांच्या आरोपावर प्रवीण दरेकर आणि अंबादास दानवेंनी झी 24 तासला फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. बाळा नांदगावकरांचा मुद्दा अतिशय टू द पॉइंटच आहे. अगदी. कारण याच्या आधी अशा पद्धतीनं हे मुद्दे उकरले जात नव्हते. आता छोट्या छोट्या विषयावर अशा पद्धतीनं माणसामध्ये भेद केला जातोय. आमचा मराठीचा मुद्दा आहे, सत्य आहे. पण मराठीचा मुद्दा असताना उगच बाकीचे विषय काढून मला असं वाटतंय बदनाम मराठीला करण्याचा प्रयत्न, मराठी माणसाला करण्याचा प्रयत्न होतोय. आणि हिंदी भाषिकांना सुद्धा चिथावणी देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय असं स्पष्टपणे दिसतंय ठिकठिकाणी. भारतीय जनता पार्टीत मराठी नेते नाहीत का? मराठीचा आम्हाला अभिमान नाहीये का? आता निवडणुका जर 4-5 महिन्यावर नसत्यात तर हा मराठीचा मुद्दा पुढे आलाच नसता. मला वाटतं मराठीसाठी आमचं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी सक्षम आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की मराठीचा आग्रह करत असताना इतरांचा दुराग्रह करण्याची काय आवश्यकता नाही. मायबाप मराठी माणूस आपल्या हिताचं कोण रक्षण करू शकतं, कुणी केलेलं आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे ना. मराठी भाषेसंदर्भात आता अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष प्रलंबित होता, कोणी सोडवला? देवेंद्रजींच्या पुढाकारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच निर्णय घेतला ना.